सो गाइस आई एम बैक। राम राम दोस्तों, आई एम बैक। मैं रात को इधर 1:30 बजे पहुंचा था, बीच में कुछ शूट नहीं किया तो सीधा वापस मैंने अभी शूट करने का प्लान किया था। सुबह सुबह सो के वगैरह फुल दर्द वगैरह करा करा कुप्स किया है। सीमाना का डायलॉग चो रहा हूँ मैं तो बस अभी आ चुके हैं हम रांजनगांव महागणपति। तो अभी उनका दर्शन लेना है अभी जाके। अभी फ़िलहाल तो रूम में है सभी इधर, तो अभी चलते हैं और एक आपको दिखाता हूँ यहाँ पे वीडियो देखिए। ये दोनों चड्डे इनकी है, इधर एक खड़ा है उधर एक खड़ा है। तो अभी चलते हैं अभी चलते हैं एंड मिलते हैं बाद में आपको। अभी मैं भी रेडी हो चुका हूँ ऐसा कुछ। चलो मिलते हैं बाद में आपको। अभी पिछली अब सनसेट अच्छा दिखा। सनसेट नहीं, सॉरी सनराइज नहीं, धूप अच्छी आ रही थी। ओके धूप अच्छी आ रही थी तो थोड़ा डिस्क कर लो गाइस। थोड़ा सीरियस मूड में बात कर रहा हूँ इसे, इसका ये मतलब नहीं कि मैं सीरियस मूड में हूँ। मेरी बात करने की स्टाइल है इसलिए कच करा करा क्लब्स राडास करेंगे। अभी चलेंगे दर्शन लेने। रात को बहुत थका था। रात को 3 बजे रूम के रहने आए थे इधर, मतलब नाइट स्टे के लिए इधर अटेंड कर रहे थे। तो अभी यहाँ पे स्टे करने के लिए रुके थे एंड अभी तो दर्शन लेके यहाँ से सीधा निकलेंगे, देखेंगे कहाँ पर जाना है। तो मिलते हैं अभी दर्शन लेने के समय में, नहीं तो कभी बीच में जो एक्टिविटीज़ होगी वो आपको दिखाऊंगा। तो अभी मिलते हैं। तर आता मी इथं महागणपतीचा द्वार आहे, तर मी द्वारकडे हा द्वार इथून एंट्रन्स आहे, इथून मी चाललो आहे। मला एकच गोष्ट आवडेल मित्रांनो, की दर्शन घेताना फोटो घ्यायला आवड आहे, बरोबर आहे, कारण बरोबर आहे त्यांचं पण देवाचा फोटो सारखं काढलं तरी काहीतरी जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती कधी काहीतरी म्हणतात। ओके राहू देत, चला आपण आता दर्शनाला जाऊया आणि तुम्हाला भेटूया आपण। हे मागून मंदिर आहे गणपती बाप्पांचं, आणि समोरून शूट घेतो बघूया। दर्शन वगैरे मस्त झालं, दर्शन भारी झालं आमचं। दर्शन भारी झालं, दर्शन पूर्ण वगैरे आलो आम्ही आता। दर्शन मस्त झालं, गर्दी नव्हती काय नव्हती। छान आहे का स्वच्छ चांगलं। तर आत्ता आमचं दर्शन वगैरे झालं आहे, मस्त झालं दर्शन वगैरे, आणि थोडं शूट वगैरे पण केलं, थोडं शॉर्ट घेतले लहान तर ते तुम्हाला तुम्ही बघितलं असणार। आणि आता शूट करून चालू आहे वापस रूमला नाही, आता पहिला नाश्ता करणार, नाश्ता करूया। फॅमिलीच्या समोर गेले पूर्ण आणि थोडं फोटो सेशन वगैरे झालं, आता जायचं। आम्ही चालू इमली खात शेंगा खात आणि आता नाश्ता करूया। नाश्ता करून पुढच्या डेस्टिनेशनला जायचं आहे। अजून 2-3 दिवस आहे फिरायचं, त्यानंतर बघूया आता पुढे जाऊया। अजून काय काय आहे, भरपूर काही एक्सप्लोर करायचं आहे। चला भेटूया। आता आम्ही इथं नाश्त्याला बसलेलो आहे आणि इथं मी नाश्ता करायला बसलो आहे आणि रोटा आता 1 मिनिट तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, मी आलेलो आता शनी शिंगणापूरला डायरेक्ट
थेट शनी शिंगणापूर आता जाऊन दर्शन घेतो आहे. तर शनी शिंगणापूरला मागे एंट्रन्स आहे. आता गाडी वगैरे ते पार्क केलेली आहे. आता चाललो आहे जाऊन दर्शन वगैरे घेऊयात आणि जेवण पण करायचं आहे. 2 वाजले आता आणि काय हे मंगी 2. चला आता जाऊया आता दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन येऊया आणि जेऊया बघूया थोडंफार. नंतर तुम्हाला एक्सप्लोर करतो थोडा विषयाने एक्सप्लोर करतो. चला दाखवूया तुम्हाला व्यवस्थित. चला तर मी आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि शनी शिंगणापूरचं पूर्णपणे रिनोव्हेशन केलेलं आहे. म्हणजे पूर्ण नवीन केलेलं आहे शनी शिंगणापूर. आज बघायला आलो आहे. 1 मिनिट दाखवतो. हे बघा कसं केलेलं आहे नवीन. परत मागच्या साईडला मी लहान असताना आलो होतो आणि आता आलो त्याच्यानंतर आणि आता चालत आहे. मी जात आहे असं केलेलं आहे माझं. तर मंदिर इथं बघा तुकाराम महाराज आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज. नंतर इथं एंट्रन्स. आता मी तर दर्शनाला क्यूमध्ये आहे आता आणि गणेश्वर महाराज इथे आहेत. तिथून दाखवतो. चला इथं गणेश्वर महाराज. आता आपण दर्शन घेतो शनिदेवाचं पण. आणि अगोदर तिथं जायला देत होते. अगोदर डायरेक्ट जायला मिळत होतं पण आता नाही. तिथं लोकांनी तिथे जायसाठी समोर जाऊन तेल घालण्यासाठी 500 रुपये घ्यायला लागले. त्याच्यानंतर तिथं द्यायला लागले. काय खेळ चालवला काय माहीत नाही. चला आता इथं दर्शन घेऊन झालं आमचं. मुख दर्शनात झालं आहे. फक्त समोरून तेल वगैरे काय घातलेलं नाही आहे. तिथं 500 रुपये ते एंट्रीला तिथं 500 रुपये घ्यायला लागले जातं. आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आता जेवणाला चाललो. जेवणाला जाऊन यायचं. आता चला इथं प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद घेऊया. आणि मला समजलं नाही मित्रांनो 500 रुपये अजून 100 रुपये ठीक आहेत. 500 रुपये एका माणसासाठी तिला घालण्यासाठी एवढे पैसे घ्यायला लागलेत. लुटण्याची कामं चालू आहेत तिथं फक्त सगळ्यांकडे. आणि फक्त मुखदर्शन दिलं आहे आम्हाला. 2 समोर अगोदर फ्रीमध्ये होतं सगळं. 2 समोर दर्शन घ्यायला मिळत होतं आम्हाला आपल्याला. पण आता नाही कसं 2 पैसे देऊनच एंट्री करावं लागतं इथे आत शनिदर्शन घ्यायसाठी. चला आता भेटूया आपण. जेवण करायला चाललो आहे आणि जून भेटतो. आता मी एंट्रन होता शिर्डीला पोचलो आहे आणि देखसाठी मंदिरला ते मिळते मला पण. हे नवीन बनवलं होतं. मी आता आलो आहे मंदिरला. इथे बघतो मंदिर कुठे आहे. देवा कुठली देव आहे ना सांग. शिर्डीला कुठे देव बघणार. शिर्डीला देव साईबाबाचं मंदिर आहे. चांगलं मंदिर आहे. तुम्ही पण भेटून जावा. भेट देऊन जावा. आता शिर्डीला आलेला. शिर्डीला पोचलो. दर्शन घेतलं ते द्वार आहे. आता आज जाऊन साईबाबांचं दर्शन घेतो आणि चला आता आपण आज चालू. चला आता मी ती काढून ज्यूस फ्रेश मॅडम. ज्यूस टिक्का लागला आहे. टिक्का लागली.
चला आता अपन चलो आज। और दोस्तों अभी दर्शन के लिए मैं मोबाइल इधर रख के जा रहा हूँ और मेरा ब्लॉग में हो नहीं सकता अभी। मैं जाके दर्शन लेके आता हूँ और आपसे बाद में मिलता हूँ। चलो बाय बाय टाटा गाइस। तर वापस आलेलो आहे दर्शन वगैरे घेऊन. दर्शन वगैरे झालं, भरपूर वेळ आला दर्शनाला, पण दर्शन व्यवस्थित झालं, मस्त झालं. आता दर्शन घेऊन मी इथं बसलेलो आहे आणि आता प्रसाद वगैरे घेणार. दर्शन मग झालं आणि आता कुठं आता ओझरला जाणार आहे लेल्यांच्या गणपतीला. आणि आता प्रसाद घेतो अगोदर. प्रसाद म्हणजे जेवण करूया, प्रसाद घेऊया आणि निघूयात. चला आता भेटलो मला नंतर. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे. दादा समोर बसतोय मी किरण दादा. बस म्हण की. चला आता मी दर्शन घेऊन आलेलो आहे शिर्डीचं. तर तुम्हाला हां शिर्डीचं दर्शन घेऊन कसं वाटलं? मरशील चला आम्ही अगं पे पार्किंग हा म्हणालाय तो. झाला. चला आता आपण चालू आहे. दर टाइम प्रसाद आणि आमचं दर्शनच होतं आणि तुम्ही ऐकून तुम्हाला बोर वाटला असेल. आय एम व्हेरी सॉरी. सो येस आता आणि परत प्रसाद घ्यायला चाललो आहे. दर्शन घेऊन झालं, दर्शन वगैरे मस्त झालं आणि आता ओझरला मगाशी वगैरे काय नाही. आता ओझरला चाललो आहे. ओझरला गणपतीला परत. चला आता आपण भेटूया जेवण वगैरे करून. हेच बोलतोय की कॉमेडी नाही काय होत नाही झालं. चला असो. सो नाव वी आर डिस्कसिंग दिस की गाडी कोण मारणार. मग गाडी ड्रायव्हरनी ह्याच्या हातात दिला तर तुम्ही काय बोलणार काय? आईला माझी लायकीच नाही. उपयोग नाही कुणाला काय पण सांगून. कोण पण काय पण बोलत नाही म्हणाले काय करणार. थोडंसं सीन झालेलं आहे. जेवणाचं कुपनच घेऊन आले नाही आणि जेवायला तसंच झालं. आणि एक लोक आज बी गेलेत आंब्यासाठी. आता दोघंजण कुपन आणायला गेलेत. मी ब्लॉग करायला रिझन असं आहे की माझ्याकडे त्याचा फोन आहे, सो मी ब्लॉग करायलो आहे. आणि